आज ओबीसी नेत्यांची मुंबईमध्ये बैठक आहे। प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे आणि या बैठकीत ओबीसींच्या विविध मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे। याशिवाय छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे ओबीसी समाजात असंतोष आहे, त्यामुळे या विषयावर देखील चर्चा होणार आहे। या बैठकीनंतर ओबीसी नेते संध्याकाळी उशिरा छगन भुजबळ यांची भेट घेणार आहेत। तर प्रकाश शेंडगेंच्या नेतृत्वाखाली आज ओबीसी नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले। मुंबईमध्ये ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये ओबीसींच्या विविध मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे। सोबतच छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं नाहीये, त्यामुळे ओबीसी समाजात एक प्रकारे असंतोष पाहायला मिळतोय। त्या विषयावर देखील या बैठकीत चर्चा केली जाणार आहे आणि या बैठकीनंतर हे ओबीसीचे नेते संध्याकाळी छगन भुजबळ यांची भेट घेणार आहेत। आज ओबीसी नेत्यांची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक आहे। प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये ओबीसींच्या मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे। सोबतच छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे त्या विषयावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून। मनोज, अतिशय महत्त्वाची ओबीसी नेत्यांची आज बैठक आहे। या बैठकीमध्ये कोणकोणत्या विषयांवर चर्चा होईल? अगदी बरोबर आहे। साधारणतः 1 ते 1.5 वाजेच्या सुमारास ओबीसी नेत्यांची जी बैठक आहे ती सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये ओबीसी समाजाला मिळालेलं मंत्रिमंडळातलं नेतृत्व, त्याचबरोबर इतर ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत। मग त्यामध्ये आरक्षण असेल किंवा इतर ज्या आहेत मागण्या त्या पूर्ण करण्यासाठी ही बैठक होत आहे आणि ही बैठक सध्या सुरू आहे। पुढच्या 15 ते 20 मिनिटात बैठक संपण्याची शक्यता आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बैठक संपल्यानंतर सर्व ओबीसीचे नेते जे आहेत ते छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी बाजूलाच असलेल्या त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाणार असल्याची माहिती आहे आणि त्या ठिकाणी छगन भुजबळ यांच्याशी बातचीत करून त्यांना जे मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही त्याबद्दल सुद्धा चर्चा करणार आहे आणि आजची जी बैठक झालेली आहे त्या बैठकीत जे निर्णय होतील ते सांगण्यात येणार आहे। छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात सामील करून घेण्यासाठी म्हणून या बैठकीमध्ये मागणी करण्यात येणार आहे, तसा प्रस्ताव देण्यात येणार आहे आणि तो प्रस्ताव झाल्यानंतर छगन भुजबळ यांना ते दाखवण्यात येईल आणि नंतर मात्र जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे सुद्धा किंवा वेगवेगळ्या पक्षाचे जे ओबीसी नेते आहेत ते आपापल्या पक्षाच्या नेत्यांना या संदर्भात माहिती देणार आहेत आणि भुजबळांचा पुन्हा एकदा समावेश करावा अशी ही प्रमुख मागणी सुद्धा होणार आहे। धन्यवाद मनोज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर सध्या ही ओबीसी नेत्यांची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर छगन भुजबळ यांची देखील भेट घेतली जाणार आहे।